हॅलो स्टुडंट, आज आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 याच्यामधला सेकंड व्हिडिओ बघतोय. व्हिडिओ फर्स्टमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं होतं. आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय आणि ते प्लांटमध्ये कसं होतंय, कारण ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण प्लांटबद्दल बघणार आहे. ह्युमन बिईंगमधला आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे. ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण ॲनिमेशन्स थ्रू प्लांटमध्ये फर्टिलायझेशन कसं होतं तेही बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय बघा. सेक्शुअल रिप्रोडक्शन नेहमी कशामध्ये होतं, तर जर्म सेल्समध्ये होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल. आपण मिओसिसमध्ये बघितलं होतं जर्म सेल, आणि मायटॉसिस आहे ते कशामध्ये होतं, सोमॅटिक सेल. जर्म सेल म्हणजे कोणत्या सेल, तर एग आणि स्पर्म. ठीक आहे, फिमेलमध्ये एग तर मेलमध्ये काय असणार आहे, स्पर्म असणार आहे. मग मिओसिस ज्यावेळेस होतं त्यावेळेस ह्या सेलपासून काय तयार होतात, गॅमिट्स तयार होतात. फिमेल गॅमिट आणि मेल गॅमिट, दीज आर द 2 जर्म सेल. ठीक आहे. The two main process occur in the sexual reproduction is gamete formation and fertilization. Sexual reproduction शिकत असताना आपल्याला 2 स्टेप इथं पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे आहे ती गॅमेट फॉर्मेशन, जी मिओसिस प्रोसेसमध्ये होते. गॅमेट्स तयार होतात आणि ते हॅप्लॉइड गॅमेट्स असतात. त्या प्रोसेसला आपण गॅमेट फॉर्मेशन म्हणतो. आणि हे जर ज्यावेळेस गॅमेट फॉर्म होतात ते ज्यावेळेस युनियन होतात त्या प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणतात. म्हणजे गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे फर्टिलायझेशन. मग काय होतं बघा, गॅमेट फॉर्मेशन म्हणजेच काय, गॅमेट्स आर फॉर्म बाय द मिओसिस. In meiosis, chromosome number is reduced to half, hence haploid gametes are formed. Meiosis process आहे ही लक्षात ठेवा. आपण इथं काय करतोय, गॅमेट्स तयार होतात. मग हे गॅमेट्स कसे तयार होतात, मिओसिस प्रोसेसमध्ये क्रोमोझोम नंबर आहे ते क्रोमोझोम नंबर त्या स्पेसिसमध्ये जेवढे आहेत त्या स्पेसिसमधले ते क्रोमोझोम आहेत ते अर्धे होतात, रिड्यूस टू हाफ. म्हणून आपण त्यांना हॅप्लॉइड गॅमेट असं म्हणतोय. ज्यावेळेस टोटल सेल आहे त्यावेळेस आपण त्याला डिप्लॉइड म्हणतोय, कारण त्याच्यामध्ये क्रोमोझोम आपण ह्युमन बिईंगचं उदाहरण घेतलं तर 46 क्रोमोझोम. ज्यावेळेस मिओसिस होतं आहे, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात, त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय येणार आहेत, 23 क्रोमोझोम होणार आहेत. ठीक आहे. मग गॅमेट फॉर्मेशन झाले की पुढची प्रोसेस होते ती म्हणजे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनमध्ये काय होतं बघा, तर हे जे गॅमेट आहेत, एक फिमेल गॅमेट जो हॅप्लॉइड आहे, मेल गॅमेट जो हॅप्लॉइड आहे, तो युनाईट होतो, एकत्र येतो, त्यांचं युनियन होतं आणि झायगोट तयार होतो. हा झायगोट कसा आहे रे, डिप्लॉइड झायगोट आहे. कसला झायगोट आहे हा, डिप्लॉइड झायगोट आहे. मग आता बघा, डिप्लॉइड झायगोट म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम जेवढे आहेत तेवढे नंबर ऑफ क्रोमोझोम पुन्हा रिस्टोअर होणार आहेत. म्हणजेच आपण 46 जे आहे ती पुन्हा दोन्हींची सम येणार आहे. ठीक आहे. मग आता इथे बघा, अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. डिप्लॉइड झायगोट तयार होतोय बाय द प्रोसेस ऑफ युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमीट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमीट. ठीक आहे. हॅप्लॉइड फिमेल गॅमीट आणि हॅप्लॉइड मेल गॅमीट यापासून काय तयार होतं, डिप्लॉइड झायगोट तयार होतोय. द झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस. बघा, झायगोट म्हणजे आधी गॅमीट्स तयार होईपर्यंत मिओसिस आहे. झायगोट तयार झाला की काय होतं, मायटोसिस होतं. आणि झायगोट डिवाइड बाय मायटोसिस झाल्यानंतर सेल्स डिवाइड होत जातात आणि एम्ब्रिओ तयार होतो. काय तयार होतो, एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओची डेव्हलपमेंट पुन्हा कशामध्ये होते, एका न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये होते. बघा प्रोसेस, गॅमेट्स, हॅप्लॉइड गॅमेट्स युनाईट झाले, डिप्लॉइड झायगोट तयार झाला, झायगोटमध्ये पुन्हा मायटॉसिस होत गेलं, एम्ब्रिओ तयार झाला आणि एम्ब्रिओपासून एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार झाला. इथे पेरेंट्स किती आहेत, 2 पेरेंट्स आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये किती पेरेंट्स येतात, 2 पेरेंट्स येतात. 2 पेरेंट, दॅट इज मेल पेरेंट अँड फिमेल पेरेंट्स आर इन्व्हॉल्व्ड इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. The fusion of male gamete of male parent and female gamete of female parent occurs. इथं काय होतं बघा, तर मेल पॅरेंटकडून येणारा मेल गॅमीट आणि फिमेल पॅरेंटकडून येणारा फिमेल गॅमीट यांचं फ्युजन होतं. ठीक आहे. ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकम्बाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. Hence, the new individual shows similarity both the parents for the some character and has some character different than both parents. इथे काय होते बघा, 2 पेरेंट्स असल्यामुळं
दोन गॅमिट्सचं युनियन होतंय आणि जो नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतोय साहजिकच त्याचे जीन्स कसे आहेत, रिकंबाईंड आहेत. रिकंबाईंड आपण मिओसिस फर्स्टमध्ये क्रॉसिंग ओव्हर वगैरे पाहिलं होतं. इथं जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती ट्रान्सफर केली जाते आणि हे दोन्ही आहेत, एक पॅटर्नल असणार आहे, एक मॅटर्नल असणार आहे. साहजिकच जो नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार आहे त्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी दिसतील. कुणासारख्या, पेरेंट्ससारख्या. तर काही वेळा त्यांच्या काही कॅरेक्टर्स पेरेंट्सपेक्षा कसे असतील, डिफरंट असतील, डिफरंट दॅन बोथ पेरेंट्स. आता पुढे काय म्हणलंय बघा. आणि मग इथं जेनेटिक व्हॅरिएशन येत जातं. ठीक आहे. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. हे जे रिकंबाईन जीन्स आहेत पुढं यांच्यामध्ये पुन्हा ट्रान्सफरेशन्स होत जाणार आहेत आणि जेनेटिक व्हेरिएशन येतं. साहजिकच जेनेटिक व्हेरिएशन झालं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये काय दिसतं, काय येतं, डायव्हर्सिटी येते. म्हणून आपल्याला ऑर्गॅनिझम कसे दिसतात, डिफर दिसतात, वेगळे दिसतात. जेनेटिक व्हेरिएशन हेल्प्स the organism to adjust with the changing environment and thereby to maintain their existence. त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी ह्यांच्या जेनेटिक व्हेरिएशन होत असतं. ठीक आहे. कारण त्यांना काय होत असतं तर सराउंडिंगमध्ये, बदलत्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन होतं आणि त्यांचं जाती सातत्य टिकवलं जातं. ठीक आहे. म्हणजे स्पेसिस आहेत त्या कंटिन्यू होतात. आता पुढं काय म्हणलं बघा. ड्यू टू दिस प्लांट्स अँड ॲनिमल कॅन सेव्ह देमसेल्फ फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट. अस्तित्व आहे ते मग सांगितल्याप्रमाणे अस्तित्व टिकवलं जातं. हे कशामुळं तर हे सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा ज्याला आपण जेनेटिक व्हेरिएशन आहे, जेनेटिक व्हेरिएशन झाल्यामुळं प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील ते काय होतात, ते कॅन सेव्ह देमसेल्फ फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट. ठीक आहे. आता आपण पुढचा पार्ट बघतोय तो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये आपण काय बघणार आहे की प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्शन होतं, आपण असेक्शुअलमध्ये पण बघितलं, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मार्फत होतं आहे प्लांट्समध्ये, रूट, स्टेम, लिव्ज मार्फत होणारं. पण फ्लावर मार्फत जे रिप्रोडक्शन होतं त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतोय. शेजारी डायग्राममध्ये तुम्हाला हिबिस्कस फ्लावर दिसतंय. हिबिस्कस फ्लावरचं डिस्क्रिप्शन आपण बघूया, पण आधी फ्लावर म्हणजेच काय बघूया. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. ज्या प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये कोणता महत्त्वाचा युनिट आहे, फ्लावर युनिट आहे. ठीक आहे. कोणता फ्लावर महत्त्वाचा आहे तर कोणता युनिट महत्त्वाचा आहे तर फ्लावर आहे. मग या फ्लावरमध्ये एकूण किती व्हल्स आहेत, 4 व्हल्स आहेत. कोणकोणते, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. अँड्रोशियम अँड गायनोशियम. इथं काय होतंय बघा, हे 4 व्हल्स आहेत. हे 4 व्हल्स कसे अरेंज केले, त्यांचा सिक्वेन्स कसा दिलाय त्यांचा, आउटसाईड टू इनसाईड. याचा अर्थ कॅलिक्स, इथे कॅलिक्स आहे, करोला, हे अँड्रोशियम आणि हे गायनोशियम. आता इकडे ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये बघा, कॅलिक्स हा आउटर मोस्ट व्हल आहे, त्याच्या आतला करोला आहे. कॅलिक्सच्या मेंबर्सला आपण सेपल असं म्हणतोय, करोलाच्या मेंबर्सला पेटल्स असं म्हणतोय. इथे तुम्हाला अँड्रोशियम दिसतोय. ह्या अँड्रोशियमच्या वरच्या बाजूला आपल्याला अँथर दिसतात आणि ह्या अँथरमध्येच काय असतात, पोलन ग्रेन्स असतात. आणि ही जी आहे ती फिलामेंट आहे, ती फक्त खाली जॉईंटसाठी आहे. म्हणजे हा जो अँड्रोशियम आहे, हा अँड्रोशियम मेल पार्ट ऑफ फ्लावर आहे. ठीक आहे. आणि इथं वर आहे ते अँथर्स आहे आणि ह्या अँथर्समध्ये काय असतात, पोलन ग्रेन्स असतात. तर सगळ्यात इनरमोस्ट व्हल आहे तो म्हणजे गायनोशियम. त्याच्या मेंबर्सला आपण कार्पेल सुद्धा म्हणतो. अँड्रोशियमच्या मेंबर्सला स्टॅमेन म्हणायचं आणि गायनोशियमच्या मेंबर्सला काय म्हणणार आहे आपण, कार्पेल. मग ही जी कार्पेल आपण बघतोय, ह्या कार्पेलमध्ये वर आहे ती स्टिग्मा, जी चिकट असते, स्टिकी असते. आता आपण बघणार आहे की पोलन ग्रेन जर्मिनेट ह्या स्टिग्मावर होता. इथून एक तुम्हाला हॉलो ट्यूब दिसते, त्याला स्टाईल असं म्हणायचं. आणि खाली तुम्हाला बेसल पार्ट दिसतोय, असा फुगीर पार्ट दिसतोय, तर त्याला ओव्हरी असं म्हणायचं. आणि ह्या ओव्हरीमध्ये आपल्याला काय दिसतात, ओव्ह्युल्स दिसतात. बघा, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हे पुन्हा तुम्हाला एक्सप्लेनेशनच्या वेळेस आहेत, पण बघा लक्ष द्या. स्टिग्मा अप्पर पार्ट मध्ये ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे, त्याला स्टाईल म्हणायचं. आणि खालचा जो फुगीर भाग आहे, जो सॉलंट पार्ट आहे, त्याला ओव्हरी असं म्हणायचं. ठीक आहे. हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट झाला फ्लावरचा. आणि इथं जे अँड्रोशियम आहे तो अँड्रोशियम काय झाला, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि ह्या अँड्रोशियमच्या वरच्या बाजूवर काय आहेत, अँथर्स असतात.
ठीक आहे. मग आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा की फ्लावरमध्ये एकूण 4 रल्स आहेत. मग यातले 4 रल्सपैकी 2 रल्सला आपण इसेन्शियल रल म्हणणार आहे आणि 2ला आपण काय म्हणणार आहे, ॲसेसरी रल. इसेन्शियल रल म्हणजेच काय, तर हे अँड्रोशियम आणि गायनोशियम काय करतात, तर रिप्रोडक्शनमध्ये त्यांचं फंक्शन आहे किंवा दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. म्हणून अँड्रोशियम आणि गायनोशियमला आपण कसले व्रल म्हणतोय, इसेन्शियल व्रल म्हणतोय. तर कॅलिक्स आणि करोला हे जे आहेत हे काय करतात, तर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर व्रल. आतले हे 2 व्रल्स आहेत त्यांचं ते काय करतात, प्रोटेक्शन करतात, म्हणून त्यांना ॲसेसरी व्रल असं म्हटलं जातं. बघा, जर क्लासिफिकेशन करणार असेल आपण फ्लावरच्या व्रलचं तर 2 टाईपमध्ये करणार. पहिलं म्हणणार आपण इसेन्शियल व्रल, ठीक आहे, आणि सेकंड म्हणजे ॲसेसरी व्रल. इसेन्शियल व्रलमध्ये काय येतं, तर अँड्रोशियम आणि गायनोशियम येतं जे रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतं. तर ॲसेसरी व्रलमध्ये काय येणार आहे, कॅलिक्स आणि करोला येणार आहे. बघा आता, मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज अ सेपल अँड दे आर ग्रीन इन कलर. इथे तुम्हाला कॅलिक्स दिसतात. आपण इथं कॅलिक्स आपल्याला फक्त 2च दिसतात कारण आपण ह्या फ्लावरचा LS घेतलाय, म्हणजे लॉन्जिट्युडनल सेक्शन, उभा छेद घेतलाय. पण आपल्याला तुम्ही जर हिबिस्कसचं फ्लावर आठवलं तुम्हाला ग्रीन कलरचे लहान लहान छोट्या पाकळ्या दिसतात. हां, त्याला आपण काय म्हणणार आहे, सेपल्स म्हणणार आहे. म्हणजे हे सेपल्स एकत्र आले काय तयार होतंय, कॅलिक्स. असं म्हटलंय, मेंबर ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज अ सेपल आणि जनरली ते कसे आहेत, ग्रीन कलर. मग अशा दोन्हीचं फंक्शन आपण काय बघितलं, तर प्रोटेक्शन करतं, आतल्या व्रलचं प्रोटेक्शन करतं. पण अजून फंक्शन याचं काय आहे कॅलिक्सचं, तर जनरली ते ग्रीन कलरचे आहेत, म्हणजे ते काय करणार आहे, इट हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर करोला म्हणजेच काय, तर करोलाला कंसामध्ये पेटल्स असं म्हटलंय आपण. म्हणजे हे जे मेंबर्स आहेत, मेंबर्स ऑफ करोला आर कॉल्ड ॲज ए पेटल्स. आणि तुम्हाला माहिती आहे पेटल जनरली कसे असतात, व्हेरियस कलर्ड असतात. कारण फंक्शन काय असेल, तर ह्या पेटल्स कलरफुल असल्यामुळं इन्सेक्ट काय होतात, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय बघतोय बघा, काही टर्म इथे बघतोय, बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल फ्लावर कोणाला म्हणायचं. तर मगाची एक डायग्राम ही हिबिस्कस फ्लावरची. तर हिबिस्कस फ्लावरमध्ये आपल्याला काय दिसलं, तर अँड्रोशियम पण दिसलं आणि गायनोशियम पण आहे. एकाच फ्लावरमध्ये हे दोन्ही रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत. त्या फ्लावरला आपण कसलं फ्लावर म्हणायचं, तर बायसेक्शुअल फ्लावर. डेफिनेशन बघा, अ फ्लावर इज कॉल्ड ॲज ए बायसेक्शुअल इफ बोथ व्रल, कोणते बोथ व्रल, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. एकाच फ्लावरमध्ये अँड्रोशियम पण आहे आणि गायनोशियम पण आहे. अशा फ्लावरला काय म्हणणार आपण, बायसेक्शुअल फ्लावर. एक्झाम्पल हिबिस्कस. ठीक आहे. याच्यानंतर दुसरी टर्म आहे ती म्हणजे युनिसेक्शुअल. बाय म्हणजे 2, युनि मीन्स 1. म्हणजे इथं काय, जर फ्लावरमध्ये एकच रिप्रोडक्टिव्ह पार्ट असेल तर त्या फ्लावरला आपण युनिसेक्शुअल असं म्हणणार आहे. मग एक अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल. अ फ्लावर इज कॉल्ड ॲज अ युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबव मेन्शन 2 व्रल्स आर प्रेझेंट. 2 व्रल इज प्रेझेंट. दोन्हीपैकी एक कोणतीही व्रल जर प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला आपण काय म्हणणार आहे, युनिसेक्शुअल फ्लावर. आणि त्याच्यामध्ये फक्त जर अँड्रोशियम असेल, बघा इथे फक्त जर अँड्रोशियम असेल तर त्या फ्लावरला आपण मेल फ्लावर म्हणतोय. ठीक आहे. पपयाचं उदाहरण दिलंय, पपयाचं मेल फ्लावर आहे कारण याच्यामध्ये फक्त काय आहे, अँड्रोशियम आहे. अँड इफ ओनली गायनोशियम इज प्रेझेंट फ्लावर इज कॉल्ड ॲज ए फिमेल फ्लावर. आणि फक्त गायनोशियमच असेल तर त्या फ्लावरला आपण फिमेल फ्लावर म्हणतोय. हे सुद्धा पपयाचं आहे फ्लावर. बघा, दोन्ही फ्लावर पपयाचे, पण एक आहे ते मेल फ्लावर आहे आणि दुसरं आहे ते फिमेल फ्लावर आहे. मेल फ्लावर का म्हणतोय, त्याच्यामध्ये अँड्रोशियम आहे आणि ह्याला फिमेल फ्लावर का म्हणतोय, तर गायनोशियम आहे. ॲक्च्युली हे दोन्हीने आपण काय म्हणणार आहे, युनिसेक्शुअल फ्लावर. आणि हिबिस्कसला आपण काय म्हणणार आहे, बायसेक्शुअल फ्लावर. लक्षात ठेवा. आता काही याच्यानंतर काही टर्म्स आहेत बघा. फ्लावर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पाकळ्या आणि पाकळ्यांच्या खाली त्याला देठ दिसतो. ठीक आहे. मराठीमध्ये आपण त्याला देठ म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला स्टॉक असं म्हणतोय आपण. आणि हे स्टॉक कशासाठी असतात, तर त्या फ्लावरला सपोर्ट करण्यासाठी असतात. बरोबर आहे. पण काही फ्लावर्सला स्टॉक असतात. इथं स्टॉकसाठी एक दुसरा शब्द आहे पेडिसिल. तर जर त्या फ्लावरला स्टॉक असेल किंवा पेडिसिल असेल तर त्या फ्लावरला पेडिसिलेट फ्लावर असं म्हणायचं. आणि जर स्टॉक नसेल तर त्या फ्लावरला सेसाईल फ्लावर असं म्हणायचं. बघा डेफिनेशन, पेडिसिलेट आणि सेसाईल. मेनी फ्लावर्स हॅव द स्टॉक फॉर द सपोर्ट कॉल्ड ॲज ए पेडिसिल. स्टॉक म्हणजेच पेडिसिल.
and such flowers are called as a pedicellate, whereas flower without stalk is called as a sessile. दोन टर्म लक्षात ठेवा, पेडिसिलेट फ्लावर आणि सेसाइल फ्लावर. आता पुढे काय म्हणलंय बघा, अँड्रोशियम इज अ मेन व्हरल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज अ स्टॅमेन. जसं आपण कॅलिक्स, करोला ह्याचे मेंबर्स बघितले, तसे अँड्रोशियम हा मेल व्हरल आहे आणि त्याच्या मेंबर्सला आपण काय म्हणणार आहे, स्टॅमेन असं म्हणणार आहे. स्टॅमेनचं स्ट्रक्चर आपण आता बघितलं, वर असतात ते अँथर आणि खाली असतात ते फिलामेंट, आणि अँथरमध्ये काय असतात, पोलन ग्रेन्स असतात. आता बघा गायनोशियम सुद्धा, गायनोशियम हा काय आहे, फिमेल व्हरल आहे आणि त्याच्या मेंबर्सला काय म्हटलं जातं, कार्पेल असं म्हटलं जातं. आणि कार्पेल जी आहे ती कार्पेल काही फ्लावरमध्ये सेपरेट असते तर काही फ्लावरमध्ये ती कशी असते, युनायटेड असते. मेंबर्स ऑफ गायनोशियम आर कॉल्ड ॲज ए कार्पेल. दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ ईच कार्पेल. प्रत्येक कार्पेलच्या एंडला काय असते, ओव्हरी असते. आत्ताच आपण डायग्राममध्ये बघितलं. आणि त्या ओव्हरीमध्ये काय असतात, वन ऑर मेनी ओव्हिल डिपेंडिंग अपॉन दॅट प्लांट ऑर फ्लावर. त्या फ्लावरमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त काय असतात, त्या ओव्हरीमध्ये त्याच्या ओव्हिल्स असतात. ठीक आहे. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन ईच ओव्हिल बाय मिओसिस. आता इथं ओव्हिलमध्ये कोणती प्रोसेस होते, मिओसिस प्रोसेस होते. ठीक आहे, म्हणजे गॅमेट म्हणतोय आपण. मग हे मिओसिस झालं की इथं काय तयार होते रे, एम्ब्रियो सॅक तयार होते. काय तयार होते, एम्ब्रियो सॅक तयार होते. प्रत्येक ओव्हिलमध्ये मिओसिस होतं आणि मिओसिस झालं की तिथं काय तयार होतं, एम्ब्रियो सॅक तयार होते. ईच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ, आणि मग ते एम्ब्रियो सॅकमध्ये काय असतं, तर हे मिओसिस झाल्यानंतर ज्या दोन सेल तयार झालेल्या आहेत, हॅप्लॉइड सेल तयार झालेल्या आहेत, त्या हॅप्लॉइड सेल असतात. पण ते किती असतात बघा, ईच एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एक सेल. एक हॅप्लॉइड एक सेल असते, तर दोन काय असतात, हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय. लक्ष द्या इकडं, ईच एम्ब्रियो सॅक, प्रत्येक एम्ब्रियो सॅकमध्ये काय असतं, तर एक म्हणजे हॅप्लॉइड एक सेल असते आणि दुसरं म्हणजे दोन हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय असतात. आता इथे पुढे आपण बघतोय पॉलिनेशन म्हणजे काय. ॲक्च्युली हा पुढचा पॉईंट आहे तो कंटिन्यू करायचा आहे, पण पुस्तकामध्ये पॉलिनेशनबद्दल दिलं आहे, ते पॉलिनेशनबद्दल बघूया आपण. पॉलिनेशन म्हणजेच काय, तर आता आपण अँथर बघितले. त्या अँथरमध्ये काय सांगितलं तुम्हाला मी, पोलन ग्रेन्स असतात. हे सगळं आपण ॲनिमेशन थ्रू बघणार आहे शेवटला. आता सगळं समजून घ्या. पोलन ग्रेन्स आहेत जे अँथरमध्ये असतात. हे अँथरमधले पोलन ग्रेन्स कशावर येतात, स्टिग्मावर येऊन पडतात. त्या प्रोसेसला पॉलिनेशन म्हणायचं. Pollen grains from anther are transferred to the stigma. This is called as a pollination. बघा pollination म्हणजेच काय, तर हे पोलन ग्रेन्स अँथरमधून कुठे येऊन पडतात, स्टिग्मावर पडतात. त्याला पॉलिनेशन असं म्हटलं जातं. मग हे पॉलिनेशन घडवून आणणं म्हणजे हे जे ट्रान्सफर अँथर्स कशामार्फत होतात, तर दोन एजंट आहेत. एक आहे अबायोटिक एजंट आणि दुसरा म्हणजे बायोटिक एजंट. अबायोटिक एजंटमध्ये काय येतं, विंड, वॉटर, बरोबर आहे, वाऱ्यामार्फत, पाण्यामार्फत. जर ते पोलन ग्रेन्स स्टिग्मावर येऊन पडले तर त्या पॉलिनेशन कुणामार्फत झालं, अबायोटिक एजंट मार्फत झालं. बायोटिक आहेत का ते, नाही, अबायोटिक एजंट आहेत. आणि जर इन्सेक्ट किंवा अदर ॲनिमल पासून झालं, कोणत्याही सजीवांपासून झालं, तर ते एजंट्स आपण त्याला कशामध्ये म्हणतो, बायोटिक एजंट. ठीक आहे, पॉलिनेशन घडवून आणणारे हे एजंट्स आहेत, अबायोटिक एजंट आणि बायोटिक एजंट. आता काय होतं, ज्यावेळेस हे पोलन ग्रेन्स कशावर पडतात, स्टिग्मावर पडतात, त्यावेळेस स्टिग्मा कशी बघितली आपण, कशी आहे, स्टिकी असते. कशी आहे, स्टिकी. ड्युरिंग पॉलिनेशन पोलन जर्मिनेट व्हेन दे फॉल अपॉन सच अ स्टिकी स्टिग्मा. दॅट इज अ लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. ज्यावेळेस हे पोलन ग्रेन स्टिग्मावर पडतात त्यावेळेस इथं पोलन ग्रेन जर्मिनेट होतो, कारण ती स्टिग्मा कशी आहे, चिकट आहे, स्टिकी आहे. आणि मग ज्यावेळेस पोलन ग्रेन ज्याच्यावर जर्मिनेट होतो त्यावेळेस इथं काय तयार होते, पोलन ट्यूब तयार होते. काय तयार होते, पोलन ट्यूब तयार होते. आणि ह्या पोलन ट्यूबमध्ये किती मेल गॅमेट्स तयार होतात, 2 मेल गॅमेट्स तयार होतात. किती मेल गॅमेट, 2 मेल गॅमेट्स तयार होतात. मग आता पुढं काय म्हणलं बघा, ह्या पोलन ट्यूबमध्ये हे जे मेल गॅमेट आहेत, हे जी स्टाईल आहे मग अशी आपण बघितली जी हॉलो ट्यूब, ह्या ट्यूबमधून हे मेल गॅमेट आहेत ते कुठे येतात, एम्ब्रियो सॅकपर्यंत येतात. आणि पोलन ट्यूब ज्यावेळेस ते एम्ब्रियो सॅकपर्यंत जाते त्यावेळेस ही पोलन ट्यूब ब्रस्ट होते. त्याचं टीप जे आहे ते टीप म्हणजे टोक जे आहे पोलन ट्यूबचं ते एम्ब्रियो सॅकमध्ये गेल्यानंतर ब्रस्ट होतं आणि त्यातून हे जे 2 मेल गॅमेट्स आहेत
ते मेल गॅमेट्स तिथं काय होतात, रिलीज होतात, म्हणजे बाहेर पडतात. आता हे 2 मेल गॅमेट आहेत. हे 2 मेल गॅमेट कसे युनाईट होतात बघा. त्यातला एक मेल गॅमेट आहे, तो एक मेल गॅमेट कुणाबरोबर युनाईट होतो, एक सेल बरोबर होतो. ही एक सेल हॅप्लॉइड आहे, लक्षात ठेवा. आणि हा मेल गॅमेट सुद्धा कसा आहे, हॅप्लॉइड. हा मेल हॅप्लॉइड गॅमेट आणि ही एक सेल हॅप्लॉइड गॅमेट काय तयार होतं, झायगोट तयार होतं. मेल गॅमेट जो पोलन ट्यूब मधून आलेला आहे तो युनाईट कुणाबरोबर होतो, एक सेल बरोबर होतो आणि काय तयार होतं, झायगोट तयार होतं. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, फर्टिलायझेशन असं म्हणतोय. मग उरलेला दुसरा मेल गॅमेट आहे तो कुणाबरोबर युनाईट होतो, तो जो सेकंड मेल गॅमेट आहे तो कुणाबरोबर युनाईट होतो, तर आपण मगाशी बघितलं पोलार न्यूक्लिया, 2 पोलार न्यूक्लिया आहेत. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल. आता त्या पोलार न्यूक्लिया एकत्र आले की न्यूक्लियस म्हणतोय आपण त्याला. 2 पोलार न्यूक्लिया बरोबर ते काय होतो, युनाईट होतो आणि एंडोस्पर्म तयार होतो. आता एंडोस्पर्मचं फंक्शन आहे ते तुम्हाला आता शेवट सांगेन. एंडोस्पर्म म्हणजेच काय, फक्त लक्षात ठेवायचं होतं की एक मेल गॅमेट आहे तो एक सेल बरोबर कंबाईन होतो, झायगोट तयार होतो. दुसरा मेल गॅमेट आहे तो पोलार न्यूक्लिया बरोबर कंबाईन होतो आणि एंडोस्पर्म तयार होतो. आता इथं 2 न्यूक्लिया पार्टिसिपेट होतात. ह्या फर्टिलायझेशनमध्ये 2 न्यूक्लिया पार्टिसिपेट होतात, म्हणून ह्या फर्टिलायझेशनला काय म्हणतोय आपण, डबल फर्टिलायझेशन. किती न्यूक्लिया तिथं, 2 न्यूक्लिया आहेत. ठीक आहे, 2 न्यूक्लिया पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस, म्हणून ह्या प्रोसेसला काय म्हणतोय आपण, डबल फर्टिलायझेशन असं म्हणतोय. आता तुम्हाला इथे पिक्चरमध्ये व्यवस्थित समजेल बघा. इथे आपल्याला पहिल्यांदा कार्पेल दिसते. कार्पेलचे 3 पार्ट मला सांगितल्याप्रमाणे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. पहिलं पिक्चर बघा, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. त्या स्टिग्मावर काय येऊन पडलं रे, पोलन ग्रेन्स येऊन पडले किंवा पोलन ग्रेन येऊन पडला. मग पोलन ग्रेन येऊन पडल्यानंतर काय झालं, तो तिथं जर्मिनेट झाला. इथं टिपला दिसतंय, ह्या टिपवर पोलन ग्रेन्स पडला, जर्मिनेट झाला. जर्मिनेट झाल्यानंतर इथं पोलन ट्यूब तयार झाली. काय तयार झाली, पोलन ट्यूब तयार झाली. त्या पोलन ट्यूबमध्ये किती मेल गॅमेट आहेत, 2 मेल गॅमेट आहेत. इथं खाली आपल्याला काय दिसते, ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल दिसतात. ह्या ओव्ह्यूल्स मधला एक ओव्ह्यूल आहे बघा इथे. इथपर्यंत हे पोलन ट्यूब इथे येऊन पोहोचते. इथे एम्ब्रिओ सॅक तयार झाली. आणि मग अशी बघितलं आपण एम्ब्रिओ सॅकमध्ये काय काय तयार झालं होतं, एक सेल तयार झाली होती आणि 2 काय तयार झाले होते, पोलार न्यूक्लिया तयार झाले. बघा एक सेल इथं आहे आणि पोलार न्यूक्लिया इथं. मग ही जी पोलन ट्यूब आहे तिथं आल्यानंतर ब्रस्ट होते. त्यातला एक मेल गॅमेट आहे तो मेल गॅमेट कुणाबरोबर युनाईट होतोय, एक सेल बरोबर होतोय आणि झायगोट तयार होतो. दुसरा मेल गॅमेट आहे तो कुणाबरोबर कंबाईन होतोय, ह्या पोलार न्यूक्लिया बरोबर होतो आणि इथं काय तयार होतोय, एंडोस्पर्म तयार होतोय. डायग्राम नीट बघा. ही पहिली, याच्यावर पोलन ग्रेन्स पडले, इथं पोलन ट्यूब तयार झाली. ही पोलन ट्यूब कुठपर्यंत आली, ओव्ह्यूल्स पर्यंत आली. ओव्ह्यूल्स मध्ये गेल्यानंतर पोलन ट्यूबचं टीप आहे ते ब्रश झालं. इथून 2 मेल गॅमेट बाहेर पडले. हे मेल गॅमेट, एक मेल गॅमेट आहे तो एक सेल बरोबर युनाईट झाला आणि झायगोट तयार झाला. दुसरा मेल गॅमेट पोलार न्यूक्लियस बरोबर कंबाईन झाला. ठीक आहे. आता इथे एंडोस्पर्म तयार झालेला आहे. याचं फंक्शन आपण जर्मिनेशन मध्ये बघणार आहे काय होतं ते. आता इथे टाइप्स ऑफ पॉलिनेशन म्हटले. पुढचं आपण पॉलिनेशन आपण बघितलं की अँथर्स आहे ते अँथर स्टिग्मावर येऊन पडणं, ह्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतोय. मग इथं पॉलिनेशन आपल्याला 2 टाईप दिलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे हे पॉलिनेशन नॅचरली आपण म्हणतोय, मग त्यासाठी एजंट्स असतात आणि आता काही आर्टिफिशियली पण केलं जातं. ते नॅचरली आपण बघूया. ज्यावेळेस आता ही इकडची सेकंड नंबरची डायग्राम बघा. तुम्हाला इथं काय दिसतं, तर ह्या फ्लावर्स मधलेच अँथर त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर पडले. ही पहिली कंडिशन. ठीक आहे, एकाच फ्लावरचे एकाच फ्लावरमध्ये. इथं आपल्याला काय दिसतंय, तर प्लांट एकच आहे पण यातले अँथर आहेत ते अँथर दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर पडले. त्या पॉलिनेशनला सेल्फ पॉलिनेशन, सेल्फ म्हणजे स्वतः, कारण इथं प्लांट आहे ते एकच आहे त्यामुळे ह्या पॉलिनेशनला आपण काय म्हणतोय, सेल्फ पॉलिनेशन. व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व ओनली 1 फ्लावर ऑर 2 फ्लावर बॉर्न ऑन सेम प्लांट. इथं बघा प्लांट सेम आहे, मग त्या प्लांटचे फ्लावर सेम असतील किंवा वेगळे असतील, त्यांच्यामध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतोय. आणि इकडे दुसरी डायग्राम बघा. इथले अँथर्स आहेत ते इथले अँथर्स काय झाले, सेकंड फ्लावरच्या स्टिग्मावर येऊन पडले. ठीक आहे. इथं ट्रीज किंवा प्लांट आहे
प्लांट वेगळं आहे, पण ते प्लांट कोणतं आहे, एका स्पेसीचं आहे, सेम स्पेसीचं आहे. ठीक आहे. Whereas if it involves two flowers born on two plants of same species, it is a cross pollination. इथे लक्षात, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सेम प्लांटमध्ये एकाच फ्लावरमध्ये किंवा वेगवेगळ्या फ्लावरमध्ये झालं तर ते सेल्फ पॉलिनेशन. पण इथं जर वेगवेगळ्या प्लांटमध्ये होत असेल तर त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हटलं जातं. आता काय केलं जातं, आर्टिफिशियल सुद्धा पॉलिनेशन घडवून आणलं जातं. कशासाठी, तर जास्त हाय इल्डिंग किंवा जास्त उत्पादन घेण्यासाठी किंवा त्या प्लांटची व्हरायटीज वाढवण्यासाठी, रेझिस्टन्स पॉवर वाढवण्यासाठी सायंटिस्ट काय करतात, आर्टिफिशियली पॉलिनेशन घडवून आणतात. ठीक आहे. मग ते त्यासाठी एजंट कोणता नाही, ते काय वापरतात, विथ द हेल्प ऑफ ब्रश. ठीक आहे. आता सीड जर्मिनेशन म्हणजे काय, आता इथे काय होतंय बघा, एक महत्त्वाचा पॉईंट आहे. जे आपण ओव्ह्यूल पाहिले होते, फर्टिलायझेशन झालं, ओव्ह्यूल बघितले होते, ते ओव्ह्यूलचं रूपांतर कशामध्ये होतं, सीडमध्ये होतं. आणि ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये. आफ्टर ज्यावेळेस फर्टिलायझेशन कम्प्लीट होते त्यावेळेस जे ओव्ह्यूल्स आहेत ते ओव्ह्यूल्स कशामध्ये डेव्हलप होतात, सीडमध्ये होतात. आणि ओव्हरी आहे ती कशामध्ये होते, फ्रूटमध्ये होते. मग ज्यावेळेस आता हे सीड्स आहेत, हे सीड जमिनीवर पडतात, तर जर्मिनेशन कसं होतं बघा. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड व्हेन फ्रूट्स ब्रेक अप अँड दे जर्मिनेट इन द सॉइल अंडर अ फेवरेबल कंडिशन. ज्यावेळेस सीड्स ह्या जमिनीवर पडतात, मग ते फ्रूट्स ब्रेक नॅचरली झालं असेल किंवा आपण टाकलं असेल, ज्यावेळेस सीड्स काय होतात, खाली पडतात, त्यावेळी ते जर्मिनेट होतात किंवा ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन होईल. मग ह्या डायग्राममध्ये पहिलं आपल्याला दिसतंय की सीड आपल्याला हे सॉइलमध्ये, मग तिला जर्मिनेट होण्यासाठी कशाची गरज आहे रे, एनर्जीची गरज आहे, फूडची गरज आहे. मग ही फूड ह्या सीडला कुठून मिळते, तर मगाशी आपण बघितलं की जे एंडोस्पर्म तयार झालं होतं ते एंडोस्पर्ममध्ये फूड स्टोअर असतं. ज्यावेळेस झायगोट डेव्हलप होतो त्यावेळेस त्या एंडोस्पर्ममध्ये, त्या सीडच्या एंडोस्पर्ममध्ये काय असतं, फूड स्टोअर केलेलं असतं. आणि जोपर्यंत नवीन प्लांटलेट तयार होत नाही तोपर्यंत हे फूड त्या सीडला काय करत असतं, एनर्जी सप्लाय करत असतं. जेव्हा हे म्हणजे प्लांटलेट तयार, छोटं रोप तयार होते, त्याला ग्रीनिश पार्ट यायला सुरुवात होतात, त्यावेळेस मात्र हे प्लांट काय करतं, फोटोसिंथेसिस करायला सुरुवात करतं आणि स्वतःचं फूड सिंथेसाइज करायला सुरुवात करतं. पण तोपर्यंत त्यांना जे फूड मिळतं ते फूड कुठं असतं, त्या एंडोस्पर्ममधून मिळत असतं. ठीक आहे. झायगोट डेव्हलप ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन द एंडोस्पर्म ऑफ अ सीड अँड दस अ न्यू प्लांटलेट इज फॉर्म. दिस इज कॉल्ड ॲज ए सीड जर्मिनेशन. आता याच्यानंतर आपण काय बघतोय, तर ॲनिमेशन बघतोय. सगळ्यांनी हे ॲनिमेशन बघायचं की पोलन ग्रेन्स स्टिग्मावर पडल्यानंतर तर जर्मिनेशन कसं होतं आणि पोलन ट्यूब कशी तयार होते याच्याबद्दल आपण बघणार आहे. ठीक आहे. आणि नंतरचा जो व्हिडिओ असेल आपला तो असेल सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. ठीक आहे. आता सगळ्यांनी काय करायचं आहे, तो ॲनिमेशन बघायचं, म्हणजे